डोंगरगावच्या पोट्टेचा माहोल पाहायचा असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा. तर सर्वात आधी आपल्या लग्न झाल्या भाऊच्या हाल पाहून घ्या. टाकेत कडसान गावाले वळसा. आणि आमच्या गावची एकच रीत आहे, त्यात लोक नर्दीवर डान्स करत नाही, त्यात लोक तर कोणीच डान्स करत नाही. मग ज्यानं जसा डान्स चालू केला तसे पोट्टे डान्स करणं चालू होऊन जातात. आणि डान्सची एवढी मजा आहे की तुम्हाला काय सांगा. आणि आमच्या गावची मेन गोष्ट म्हणजे एवढीच की एकामेकाला खांद्यावर घेणे कंपल्सरीच आहे. पण कारण लय मोठं आहे त्याचं, ते कारण सांगू शकत नाही, पण एकदम मोठं कारण आहे. आणि खाशी ज्या चौकात गेलं त्या चौकात ते गाणं वाजलंच पाहिजे. ते बाकीच काही घेऊन देणे आम्हाला, फक्त एकच गाणं वाजलं पाहिजे आणि आपला डान्स चालू पाहिजे. हिचा डान्सची मजाच वेगळी आहे ना बा. तर आपल्याला फक्त स्पेशल एकच काम असते, व्हिडिओ काढत राहून कोण कसं नाचते याच्या डान्सवर लक्ष द्या. तर जो चांगला नाचला त्याचा व्हिडिओ काढायचा. डान्स करता करता असा धक्का पेशल मला वाटतच नव्हतं. कायच काही मोबाईलच पडला बा पुरा खाली. मॅथला फुटला, आता गेला मोबाईल. इकडे मोबाईल पडायची घाई, इकडे यायची डान्सची घाई. मॅथला थांबरे बाबा मोबाईल वगैरे पाहू दे. मग तितक्या मीनं पण डान्स केला. आता पाहता कसा केला. पण आमच्या गावातले पोट्ट्याची मजा वेगळीच. तुम्ही बँडच्या मागे नसता, पण आमच्या गावातले पोट्ट्यानं बँडच्या पुढे नसता. बँडचं काही घेऊन देणे आवाजाचं भावाजाचं, फक्त बँड वाजला पाहिजे. कारण बँडचा टाइम झालेला होता. मग काय हाच प्लॅन असते बा, बँडले मागे थांबायचा, दुसरा कोणताच नाही. फौलाद की औलाद, उठ उठ मेरे बाप. आमचे पुट्टे काय करतील काही अंदाजच नाही. बाहेरचे बँडच्या खाली किती मोठा गोटा द्यायला लावून मागच्या मंडळी मागे नाचू राहिली, पुढची मंडळी पुढे नाचू राहिली. तर असाच असते बा मग आमच्या डोंगरगावच्या पोट्ट्याचा माहोल. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.